भावांनो, काय फसवायचे धंदे चालले ना तेच मला कळत नाही. एवढे फसवताय नाही मोठी यूट्यूबर लोकं. माझ्या मनात एवढ्या दिवसापासून एवढी खतखत चालू होती ना, म्हटलं आता या व्हिडिओला व्ह्यूज येवो अथवा नाही येवो, पण हा व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड करायचं आहे असं. भाऊ थोडं बोलताना म्हणजे नवीनच व्हिडिओ बनवतो आहे मी, मला अजून एवढा कॉन्फिडन्स नाही आहे. तर बोलताना चुकलं ना माझ्या भावांनो आणि बहिणींनो मला माफ करा. तर हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. तर मी जे सांगणार आहे ना ते पूर्ण जेन्युइन सांगणार आहे. आणि त्यात तुम्हाला कधी खोटं वाटत असेल मी जे सांगणार आहे ते तुम्ही यूट्यूबला जाऊन चेक करू शकता की कसे फसवतं असं. आता बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की AIची एवढी ट्रेंड चालली आहे ना, एवढी ट्रेंड चालली आहे ना की पोरं नवीन यूट्यूबर तर असे येडे होत आहे ना त्याच्यात की काय सांगू तुम्हाला, एवढी ट्रेंड चालली. आता बघा AI व्हिडिओचा असा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सांगतो की ते यूट्यूबर सांगता की असा व्हिडिओ अपलोड करा, शॉर्ट व्हिडिओ असे मिलियनमध्ये व्ह्यू येतील, असे येतील, तसे येतील. आणि अशा म्हणजे बरेच ॲप आहे आता AIचे, जसं AI जेमिनी झालं, मेटा AI झालं, ChatGPT झालं, या थ्रू हे व्हिडिओ बनवले जातात. पण आता बघा ते व्हिडिओ यूट्यूबर सांगत राहतात आपल्याला की सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये, असं आहे तसं आहे, तुम्ही असं करा तसं करा. मी 2 वर्षापासून तुम्हाला खोटं नाही सांगणार, 2 वर्षापासून थकतो या गोष्टींसाठी. म्हणजे AI तर आता आलं आहे यूट्यूबचं, म्हणजे यूट्यूब चॅनल मी असे बरेच 8-10 चॅनल तयार केले. 8-10 चॅनल तयार केले. मग त्यावर व्हिडिओ पण बनवायला सुरुवात केली. म्हणजे मी व्हिडिओ असे बनवायचो, कॉपी व्हिडिओ करायचो, काही कट-बीट करून, कट-छाट करून हे व्हिडिओ करायचो आणि ते अपलोड करायचो. मग काही व्हिडिओंना काही असे प्रॉब्लेम यायचे, काहींना कॉपीराईट यायची. असे बरेच काही प्रॉब्लेम आलेले आहे भाई. मी फेस केलेलं आहे प्रॉब्लेम. आणि आता AIचं ट्रेंड चालू होतं ना, मग मी पण त्या AIच्या ट्रेंडमध्ये घुसलो होतो, की आपण पण आता हे व्हिडिओ बनवून बघू. आता मी पण यूट्यूबरांचे बरेच व्हिडिओ बघितले होते, की असं करा, तसं करा. मग मी बऱ्याच यूट्यूबरांना फॉलो केलं, सबस्क्राईब केलं. मग त्यांच्या थ्रू शिकत होतो, म्हणजे कसं काय करायचं काय नाही. पण भाई एक काही गोष्ट अशी फ्रीची नाही की ते आपल्याला फ्री मिळेल असं. मी सगळे व्हिडिओ करून बघितलं, सगळं ट्राय करून बघितलं. त्यांचं जे व्हॉईस ओव्हर वगैरे XYZ सगळं ट्राय केलं. पण भाई अशा गोष्टी आहे ना की म्हणतात ते सगळ्या गोष्टी फ्री आहे आणि तुम्ही असा व्हिडिओ टाका आणि लगेच असा व्हिडिओ अपलोड करा आणि लगेच मिलियनमध्ये व्ह्यू, हे सगळं खोटं आहे. तुम्ही ट्राय करा. तुम्हाला कधी खोटं वाटत असेल ना, तुम्ही ChatGPT ट्राय करा किंवा Google Flow म्हणून ज्याच्यात ते व्हिडिओ तयार होतात त्या गोष्टी ट्राय करा. त्यांचं एक सबस्क्रिप्शन असतं, ते सबस्क्रिप्शन घेतल्याशिवाय आपल्या प्रो लेवलला ते व्हिडिओ प्रोव्हाइड करत नाही. आणि काहीतरी 1950 का असं काहीतरी किंमत आहे वाटतं त्यांची मंथली. तर त्या गोष्टी घेतल्याशिवाय व्हिडिओ आपल्याला बनवता येत नाही. पण जे म्हणजे आता भावांनो बहिणींचे जे नवीन असतील ना, त्यांना वाटत असेल की हे फ्रीमध्ये या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करता आणि मग हे व्हिडिओ बनवू आपण, तर हे सगळं खोटं आहे. यूट्यूबर सांगताना काही सांगता, कारण की त्यांना पण आपल्यासारखेच व्ह्यू पाहिजे असतं. आपण पण नवीन आहे या गोष्टींसाठी. पण माझ्या मनात ती जी खतखत चालली होती ना, ते सांगायची होती मला फक्त. आणि दुसरं गोष्टी असं आहे, तुम्हाला कधी खरंच यूट्यूबला कधी व्हिडिओ बनवायचे असतील तर स्वतःचे बनवा. म्हणजे स्वतःच्या व्हिडिओनुसार स्वतःचे कधी व्हिडिओ बनवले ना, त्याला कॉपीराईटचं पण काही टेन्शन नाही, कोणत्याच गोष्टीचं काही टेन्शन नाही. आपण काय करतो, दुसऱ्याचे व्हिडिओ उचलतो, कॉपीराईट येऊन जाते त्या गोष्टींचा, कट-छाट करून आपण टाकत राहतो. आणि आता यूट्यूब तर एवढं डिटेक्ट करतं ना, म्हणजे जो व्हिडिओ पहिले यूट्यूबला अपलोड झालेला असला आणि नंतर आपण कधी अपलोड केला ना, लगेच डिटेक्ट करतं यूट्यूब. म्हणजे की हा व्हिडिओ आहे ना यूट्यूबला पहिले येऊन गेलेला आहे असं, चाललेला आहे असं. त्यामुळे यूट्यूब लगेच ते चॅनल फ्रीज करून टाकतं. चॅनल फ्रीज करून टाकतं म्हणजे तो आपला जो व्हिडिओ आहे ना, तो पुढे प्रोव्हाइडच करत नाही लोकांपर्यंत. ते मग आपला विषय कसा राहतो, व्ह्यूज नाही आला म्हणजे आपण लगे डिमोटिव्ह होऊन जातो थोडं, की आपल्याला नाराजी वाटते की आपला व्हिडिओ चालत नाही, असं नाही. आपणही यूट्यूबर होऊ शकतो, पण माझा असा विषय झालेला आहे भाई, मी तोंडाजवळ आलेला घास सोडलेला आहे. म्हणजे मी पण एक बाकीच्यांचे आता माझा तर एक म्हणजे मोठा गुरु होता विनायक माहे म्हणून, मी त्याचा खूप मोठा फॅन आहे. त्याचे व्हिडिओ बघायचो, त्याचे व्हिडिओ कॉपीराईट करायचो मी, म्हणजे कॉपी करायचो, त्याच्यानंतर VN ॲप्लिकेशनला घ्यायचे, ते कट-छाट करायचे आणि मग ते यूट्यूबला अपलोड करायचे. असा विषय चालला होता. म्हणजे ही 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आतापर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज होऊन 1.5 वर्ष झाले असते. तर मी तसं करत होतो आणि त्या व्हिडिओंना व्ह्यूज पण यायला लागले होते. तर एक विषय असा झाला, रात्री काहीतरी म्हणजे 9-9:30 वाजता
हां 9-9:30 वाजेची गोष्ट आहे. मी जेवण केलं आणि व्हिडिओ अपलोड करून अर्धा तास झालेला होता. जेवण करून साईडला बसलो होतो मी आणि मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. जेवण चालू असताना असे दणादण दणादण मोबाईल वाजायला लागला, मॅसेज पडायला लागले, नोटिफिकेशन पडायला लागल्या. म्हटलं काय आग लागली, पहिले बघू द्या मोबाईलला. मोबाईल घेतला तर ते चेक केलं सगळ्या नोटिफिकेशन. जेव्हा मी तो ओपन केला ना, तर त्या व्हिडिओला भाई डायरेक्ट 8 मिलियन व्ह्यूज होते. 8 मिलियन व्ह्यूज आणि सबस्क्रायबर 35,000 काहीतरी सबस्क्राईब झाले होते त्या व्हिडिओनुसार. मग मी एक विचार केला, म्हटलं आता एवढं आपलं चॅनल हे झालेलं आहे ना, आता मॉनिटायझेशनला टाकायच्या पहिले आपण एक आयडिया करू म्हटलं. आता माझ्या बाकीच्या व्हिडिओंना त्या कॉपीराईट पण आलेला होता, पण तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता त्याला काही कॉपीराईट नव्हती आणि व्ह्यूज पण चांगले होते, त्याच्यामुळे सबस्क्राईब पण चांगले गेन झाले होते. आता मी माझ्या आयुष्यात एवढे सबस्क्राईब पण बघितलेले नव्हते आणि व्ह्यूज पण बघितलेले नव्हते. भाई माझ्या डोकं, आता मला तेव्हा काही एवढं हे नव्हतं, यूट्यूबचं काही ज्ञान नव्हतं. मला काय वाटलं आता आपले एवढे सबस्क्रायबर जमून गेलेले, एवढे व्ह्यूज आलेले, म्हटलं आता ते काय करू आपण, जे कॉपीराईट आलेले ते व्हिडिओ डिलीट करून टाकू. ते व्हिडिओ डिलीट केल्यानंतर मी काय केलं, हा जो व्ह्यूजवाला व्हिडिओ होता ना, हा सुद्धा डिलीट केला. म्हटलं आता आपले 35,000 सबस्क्राईब झालेले आहे बुवा आणि एवढे व्ह्यूज पण आलेले आहेत, तर आपण आता स्वतःचे व्हिडिओ टाकायला सुरुवात करू. मला काय माहीत आता ते व्हिडिओ डिलीट केल्यानंतर माझं सगळंच चाललं जाणार याच्यातनं. भाई मी जसे दनादन व्हिडिओ डिलीट करायला घेतलं ना, दुसऱ्या दिवशी म्हणण्यापेक्षा 2 तासातच ते व्हिडिओ डिलीट केल्यानंतर असे सबस्क्राईब खाली यायला लागले ना. म्हटलं मी माझ्या व्हिडिओची सुरुवात तर बाजूलाच राहिली. ते मी जेव्हा ते बघितलं ना, ते दुसऱ्या दिवशी सगळं 0 होऊन गेलं सगळं. म्हणजे मॉनिटायझेशनला टाकायच्याच पहिले सगळी वाट लागून गेली होती माझी. तर मित्रांनो एवढंच सांगायचं आहे मला, हा जो यायचा ट्रेंड चालू आहे ना, याच्या मागे काही लागू नका. तुम्हाला कधी यूट्यूब चॅनल खरंच चालू करायचं असेल तर आपले स्वतःचे व्हिडिओ बनवा. काही कॉपीराईटचं टेन्शन नाही, कसलंच टेन्शन नाही, सबस्क्रिप्शनचं टेन्शन नाही, काही नाही. कुठेच पैसे घालायचे हे नाही, झंझटमारी नाही आणि फालतू पैसा इन्व्हेस्ट करू नका कुठे. यूट्यूबचे खरंच आपण आभार मानायला पाहिजे की यूट्यूब आपल्याला फुकटमध्ये सगळ्या प्लॅटफॉर्म वापरायला देतो. त्यामुळे आपण यूट्यूबला काय प्रयत्न करायचे नाही ते तुमच्या स्वतःच्या मनावर करा. बाकीच्यांचं कोणाचंच कॉपीराईट करू नका, एवढंच सांगायचं आहे बाई. आणि जे मोठे यूट्यूबर सांगताय नाही असं आहे तसं, ते सगळं खोटं आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रो लेवलच्या गोष्टी राहतात, त्यांनी सबस्क्रिप्शन घेतलेलं राहतं. आपल्याला काही त्याच्यातली आयडिया नसते म्हणून आपण त्या गोष्टींमध्ये फसत राहतो. तर मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, एवढंच माझं म्हणणं आहे की या गोष्टींमध्ये फसू नका. तुम्हाला खरंच यूट्यूबर बनायचं असेल ना, तर स्वतःचे व्हिडिओ अपलोड करा, त्याच्यात ग्रो करा. तुमची स्वतःची म्हणजे ओळख पण होईल, ओळख निर्माण होईल. काही लाजू नका, कॅमेरासमोर या, डायरेक्ट भिडान चालू द्या आपला पुढचा कार्यक्रम. आणि हा व्हिडिओ मी ज्या चॅनलला टाकतो आहे ना, या चॅनलला माझा एकच सबस्क्रायबर आहे, तो पण पुण्यवान कोण आहे ते मला नाही माहिती. फक्त मला एवढंच सांगायचं होतं माझ्या भावांना आणि बहिणींना, काही फसू नका, आपले चॅनल ग्रो करा, काही कोणाचे कॉपीराईट घेऊ नका. बस एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. कधी व्हिडिओ आवडला असेल ना, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. बघू आपण आपलं चॅनल मॉनिटाईज होतं का नाही होत. चला, धन्यवाद, थँक्यू.